जर तो खेळच या ठिकाणी खेळला जात नसणार तर या मैदानाचा काय उपयोग। आल्लापल्ली येथील क्रीडा संकुल येथे बडे बडे नेत्यांचे निवडणुकांच्या काळात जे मी असे दृश्य पाहिलं की ते सांगू नाही शकत। अनेक अडचणींना सामोरे जात आहे। पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही, जिम सुरू करत नाहीये। नेमकं ही दारू येते कुठून, आता ते शासनाला आणि त्या प्रशासनालाच आपल्याला विचारावं लागेल। प्रशासनासारखेच कमजोर झालेले आहेत। नमस्कार, मी अमित एनप्रेडिवार। आज आपण आलेलो आहोत 5 तालुक्यांना जोडणारा मुख्य शहर असलेल्या आल्लापल्ली येथील क्रीडा संकुल येथे। आल्लापल्ली शहराच्या मध्यभागी हे क्रीडा संकुलचे भव्य मैदान आहे। या ठिकाणी 5ही तालुक्यातील युवक आणि युवती विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करता व तसेच पोलीस भरतीच्या प्रॅक्टिस करता या ठिकाणी राहतात। मात्र हे क्रीडा संकुल अनेक अडचणींना सामोरे जात आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हायमास्टचा पोल लागलेला आहे। एकूण इथे 5 पोल आहे, मात्र सगळेचे सगळे बंद अवस्थेत आहे। दुसरीकडे तुम्ही बघू शकता पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही। विद्यार्थी क्रीडाप्रेमी या ठिकाणी शनिवार आणि रविवारी फार गर्दी करतात आणि इथे विविध खेळ खेळण्याकरिता येतात। मात्र या ठिकाणी कुठलीच पाण्याची व्यवस्था नाही आणि जे पाण्याची व्यवस्था आधी होती ते सुद्धा पूर्ण खंडित झालेली आहे आणि तिचे जे नळ वगैरे होते ते सुद्धा चोरून नेले आहे। हे भव्य मैदान बघू शकता। या मैदानावर देशाचे आणि राज्याचे बडे बडे नेत्यांचे निवडणुकांच्या काळात राजकीय जाहीर सभे झालेले आहेत आणि जेव्हा यांचे जाहीर सभे असतात त्यावेळेस संपूर्ण यंत्रणा 15 दिवसाआधी कामाला लागते। मात्र एकदा निवडणुकाचा काळ लोटला की यानंतर या मैदानाकडे कुठलेच अधिकारी आणि प्रशासन डुंकून देखील बघत नाही। याचेच कारण आज या क्रीडा संकुलची अवस्था इतकी बिकट झालेली आहे। तर माझ्यासोबत या ठिकाणी नियमित खेळायला येणारा बॅडमिंटनपटू आहे। नेमकं आता या ठिकाणी कुठली समस्या आहे? इथं रोज सकाळी आल्याबरोबर प्रवेश गेटजवळ बॅडमिंटनच्या दारूचे वगैरे बॉटला पडून राहतात। आमच्यासोबत मुली वगैरे येतात, जे मी असे दृश्य पाहिलं की ते सांगू नाही शकत। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून दारूबंदी असताना देखील या ठिकाणी दारूचे बाटला पडल्या आहेत। नेमकं ही दारू येते कुठून, आता ते शासनाला आणि त्या प्रशासनालाच आपल्याला विचारावं लागेल। इथे बाजूलाच बॅडमिंटनचा कोर्ट आहे आणि या ठिकाणी तरुण युवक आणि युवती सायंकाळी 6 वाजेपासून तर रात्री 9:30 ते 10 वाजेपर्यंत या ठिकाणी बॅडमिंटन खेळतात। आणि जर का असे हे मद्यधुंद अवस्थेत हे युवक जर या ठिकाणी बसून दारू पितील आणि एखादी दुर्दैवी घटना जर घडेल तर याला प्रशासन जबाबदार राहील का, असा प्रश्न इथले अनेक खेळाडू करत आहेत। या ठिकाणी ओपन जिमची व्यवस्था शासनातर्फे खूप चांगल्या पद्धतीनं करून दिले होते, मात्र याची अवस्था आज अशी झालेली आहे, काही वस्तू पूर्णपणे मोडकळीस आल्या आहेत आणि काहीची स्थिती इतकी नाजूक आहे का ते प्रशासनासारखेच कमजोर झालेले आहेत आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज हे ओपन जिमसुद्धा याचा वापरसुद्धा ज्येष्ठ नागरिक तसेच खेळाडू घेऊ शकत नाही आहे। तर तुम्ही हे इमारत बघू शकता। या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे 1 वर्षाआधी आधुनिक जिमचे साहित्य पाठवण्यात आले होते। संपूर्ण साहित्य हे चांगल्या दर्जाचे आहेत। तर 1 वर्षापासून बंद अवस्थेत ठेवण्याचं कारण जेव्हा आम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते हेच सांगत होते का इन्स्टॉलेशन करण्याकरिता त्यांना उशीर होतो आहे, माणूस त्यांना बहुतेक मिळत नसणार, त्याच्यामुळे जिम सुरू करत नाही आहे। महाराष्ट्र शासनातर्फे बास्केटबॉलच्या मैदानाकरिता लाखो रुपयाची निधी मंजूर करण्यात आले आणि या ठिकाणी बांधकाम देखील पूर्ण झालेलं आहे। मात्र दुर्दैव असं की हा खेळ नेमकं कसं खेळला जाते हे आमच्याकडच्या खेळाडूंना माहिती नाही, कारण की इथे प्रशिक्षक देखील नाही आणि दुसरीकडे बास्केटबॉल या खेळामध्ये 2 बास्केट लागते, मात्र इथं एकच बास्केट आहे, ते तुटलेल्या अवस्थेत आहे आणि दुसऱ्या टोकाला बास्केटच नाही आहे। आणि इथे आसन व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीनं केला आहे आणि याचा वापर खरोखरच इथे सायंकाळी रात्रीच्या वेळेवर मद्यधुंद अवस्थेत बसणारे युवक तरुण खूप चांगल्या पद्धतीनं करतात। खेळाडू निर्माण करण्याचा उद्देश घेऊन लाखो रुपये खर्च करून इतके सुसज्ज असं मैदान बांधतात, मात्र जर तो खेळच या ठिकाणी खेळला जात नसणार तर या मैदानाचा काय उपयोग। आदरणीय जिल्हा क्रीडाधिकारी, क्रीडा संकुलचे कार्यकारी अध्यक्ष यांना विनंती आहे, या ठिकाणी कायमस्वरूपी तालुका क्रीडा अधिकारी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा रक्षक व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रशिक्षक यांची नेमणूक करावी ही विनंती।